नमस्कार मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमा कोर्स करत आहेत त्यांच्यासाठी 20,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे। या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे। या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाइन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी आपल्याला न्यू क्लेम हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो। मी टाकून घेतो। त्यानंतर या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये, डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP सेंड झाला असेल, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकता नोंदणी दिनांक, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर आधार नंबर, या ठिकाणी फोटो, या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे, तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे, अन्यथा करता येणार नाही। त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो। या ठिकाणी ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, त्यानंतर मोबाईल नंबर, जेंडर, मॅरेज स्टेटस, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आणि वय हे ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर बँक डिटेल, ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचीच या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे। जर तुम्ही याच्या पहिले जर क्लेम केलेला असेल तर या ठिकाणी ऑटोमॅटिकली बँक डिटेल शो होईल। जर तुम्ही नवीन क्लेम करत असाल पहिली वेळेस तर या ठिकाणी आपल्याला IFSC कोड टाकून घ्यायचा आहे। IFSC कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव, बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता हे ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि परत या ठिकाणी कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। तर मी यापूर्वी भरलेला होता क्लेम, म्हणून या ठिकाणी ऑटोमॅटिकली या ठिकाणी बँक डिटेल आलेली आहे। त्यानंतर सिलेक्ट सेंटर, तर या ठिकाणी आपलं तालुका केंद्र या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी निवडून घेतो। याच बांधकाम कामगार तालुका केंद्रावर जाऊन आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं आहे, जी पुढे आपण तारीख निवडणार आहोत त्या तारखेला। तर या ठिकाणी केंद्र निवडल्यानंतर या ठिकाणी योजना, तर आपली कोणती योजना आहे ती सिलेक्ट करायची आहे। शैक्षणिक कल्याण योजना आहे की आरोग्य कल्याण योजना आहे की आर्थिक कल्याण योजना आहे की सामाजिक कल्याण योजना आहे। आपली शैक्षणिक आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर स्कीम, तर या ठिकाणी आपल्याला स्कीम निवडून घ्यायची आहे। तर या ठिकाणी E06 ही स्कीम आपल्याला निवडून घ्यायची आहे। मी निवडून घेतो डिप्लोमा साठी। त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करतो। त्यानंतर या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर नाव येत नसेल तर या ठिकाणी लेबर कार्ड मध्ये आपलं नाव ऍड करून घ्यायचं आहे मुलाचं, त्याच्यानंतर तुम्ही क्लेम करू शकता। नाव सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर शो होईल। त्यानंतर वय, या ठिकाणी आपल्याला पदवीचा प्रकार सिलेक्ट करून घ्यायचा आहे की आपला डिप्लोमा आहे का PG डिप्लोमा आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे। या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील। आपला डिप्लोमा आहे म्हणून मी डिप्लोमा सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर डिग्री, तर या ठिकाणी आपली कोणती डिग्री आहे ती टाकून घ्यायची आहे, जे आपण कोर्स करत आहोत ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर शैक्षणिक वर्ष, आपलं कितवं वर्ष चालू आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, जे काय असेल ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे। त्यानंतर कोणतं विद्यापीठ आहे त्याचं ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कॉलेजचा ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॉलेजची जीमेल ID, त्यानंतर कॉलेजचा मोबाईल नंबर, त्यानंतर ऍडमिशन डेट, हे संपूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। मी भरून घेतो।
आणि स्क्रोल करतो. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता पहिला डॉक्युमेंट. तर या ठिकाणी आपल्या कॉलेजचा चालू वर्षाचा बोनाफाईड या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. मी अपलोड करून घेतो. ह्या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे. त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट कॉलेजचा आयडेंटिटी कार्ड. त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट आहे मुलाचं आधार कार्ड. दोन्ही साईडनं ह्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे PDF स्वरूपात. त्यानंतर राशन कार्ड मध्ये मुलाचं नाव असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4च डॉक्युमेंट दाखवित आहे, कारण की याच्या पहिले मी क्लेम केलेला होता. जर तुम्ही पहिली वेळेस क्लेम करत असेल तर या ठिकाणी 5वा ऑप्शन दिसेल बँक अकाउंट. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं या ठिकाणी बँक अकाउंट अपलोड करायचं आहे. जर या ठिकाणी ऑप्शन येत नसेल तर बँक अकाउंट देण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाईड या ऑप्शनवर आपल्याला टिक करायची आहे आणि या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्क्रोल करायचं आहे. व्हिजिट डेट, ज्या दिवशी आपल्याला लेबर कार्ड ऑफिसला व्हिजिट करायची आहे ती तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. याच तारखेला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन लेबर कार्ड ऑफिसला उपस्थित राहायचं आहे व्हेरिफिकेशनसाठी. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी थोडा वेट करा, रिफ्रेश वगैरे काही करू नका. या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही योजना पाहू शकता E06 आणि लाभाची रक्कम ही 20,000 रुपये आहे. या पावतीवर जी तारीख असेल त्या तारखेला आपल्याला ही पावती, बोनाफाईड, आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड आणि राशन कार्ड आणि पासबुक घेऊन आपल्याला लेबर कार्ड ऑफिसला उपस्थित राहायचं आहे. व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपल्याला अप्रुव्हल मिळणार आहे आणि आपल्या अकाउंटला आपली जी काही रक्कम असेल ती मिळणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.